सर्वजण मस्त आणि मजेमध्ये असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज गुड मॉर्निंग नाही, नमस्कार नाही, कारण व्हिडिओच एवढा लेट होतोय कारण की आज वाजलेले आहेत संध्याकाळचे 6। व्हिडिओला स्टार्ट केले कारण की सकाळपासून आमच्याकडे लाईट नव्हती। आज गुरुवार नाही तरी पण माहिती नाही काय झालेलं आहे, तर लाईट गेलेली, त्याच्यामुळे फोनला चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे मग काय व्हिडिओ मी काल शूटच केलेला नाहीये। मग आता म्हटलं चला लाईट आलेली आहे, फोनला पण चार्जिंग करून घेतली आहे आणि आज चाललेलं आहे गणपतीचं डेकोरेशन। पप्पा आलेले इथं, योगेश त्यांना घेऊन बाहेर गेलेला आहे। आता मला संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करते मी। आणि तर मग किती गणपती डेकोरेशन वगैरे झाले हे तर आज तुम्हाला मी उद्याच दाखवते, उद्याच्याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला। आज ऑलमोस्ट मी सगळं केलेलं आहे, कोणतंही सामान आम्ही म्हणजे लास्ट इयर जे होतं सेम तसंच बनवलंय, थोडं वेगळं केलंय कारण की म्हणजे काही सामान वगैरे आलेलं नाही, टाइम पण भेटला नाही, तब्येत बरी नसल्यामुळे सगळं इकडेच आमचं हे गेलं, टाइम गेलेला। तर चला आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी उमराची भाजी बनवतीये। तर इकडे त्याची मी आमटी टाकून घेतली आहे अगोदर, आणि इकडे उमराचं साहित्य म्हणजे मोदकाची भाजी पण बोलतात त्यासाठी। तर इकडे पीठ पण भिजून घेतलं आहे, ह्याचा जो आत भरण्यासाठी जो हे लागतं सारण ते पण इकडे पीठ। आता बसून मी ह्याला भरते हे, आणि कशी होती भाजी तुम्हाला नंतर सांगा। आता बसली आहे इकडे, तुम्हाला दिसतच आहे ही संध्याकाळची पूजा वगैरे झालेली आहे, मी तुम्हाला दाखवलं पण। आता मोदकाची भाजी टाकली आहे, त्याला उंबर वगैरे सगळीकडे म्हणतात, त्याची रेसिपी पण मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे। तर खूप टेस्टी लागते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। तर पप्पा आले तर रात्री पण मी चपाती बनवलेली, तर त्यांना चपाती नको होती म्हणून मला बाजरीची भाकरी आणि ते थोडे पापड वगैरे तळते। थोडंसं जेवण मला उपवास आहे आणि मी आजारी पण आहे, आणि ह्याच्या सगळ्यामुळे मी एकदम थकून गेली आहे। लास्ट टाइम मी खूप छान साडी वगैरे घातलेली हरतालिकाच्या दिवशी पूजा वगैरे करण्यासाठी, सकाळी तरी ड्रेस घातला, संध्याकाळी एवढं सगळं पॉसिबल झालं नाही कारण की काम पण खूप आहे आणि डेकोरेशन हे तर सगळ्या गोष्टी, राहणं पण सुट्टी नाही आहे। आज फ्रायडे तर त्यांना आज पण काम असतं, सॅटर्डे उद्या सुट्टी आहे, उद्या गणपतीची पण सुट्टीच असते, ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी। तर असंच धावपळीचं चालू आहे सगळं आता, आणि पप्पा आणि योगेश बाहेर गेलेले, तुम्हाला सांगितलंच ते येतीलच आता, तोपर्यंत मी करते तयारी, आणि त्यांना साईकडे पण भेटण्यासाठी जायचंय। तर चला इकडे आता कुरड्या तळलेल्या आहेत आणि डब्यात भरून ठेवते, ही पण करायचंय, भजी पण करते, म्हटलं थोडं तेल आहे याच्यामध्ये। तर किचन खूप खराब झालंय, इग्नोर करा त्याला कारण सकाळपासून खूप राडा आहे घरामध्ये। आणि इकडे भाजी पण तयार आहे, बघू शकता कशी काळी, एवढं मोठा नोकरी शॅम्पू कसले पप्पा डिमार्ट मग मी त्याला म्हणत असते प्रत्येक वेळेस घेतलं तर सामान डिमार्ट मध्ये ही भरते तर मला उपवास असल्यामुळे इकडे मी मसाला दूध बनवलंय, थोडंच आहे, 1 कपच आहे दूध। तर म्हटलं चला ठीक आहे, एवढं जरी पहिलं तरी मला थोडंसं बरं वाटेल। काय झाले की असं किचन सगळं स्वच्छ करावं लागतं, आणि ह्याच्यामुळे जरा झुरळ वगैरे कमी होतात, त्याच्यामुळे सिंक वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवले।
कारण की सकाळी पटपट आवरायचं पण आहे आणि रोज पण मी स्वच्छच करून ठेवत असते. सो आता मी बसली आहे. खूप कंटाळा आला, दिवसभर खूप घाई असते. जेव्हा सण असतात ना तेव्हा बायकांची फक्त दागदुग चालू असते, म्हणजे फक्त कामातच जातो टाईम. माहिती नाही त्या बायका कशा नटतात खटतात जेव्हा सण असतो त्या दिवशी. माझा तर पूर्ण कामामध्ये दिवस जातो. आता उद्याची तयारी, अजून खूप गोष्टी करायच्या राहिल्या. तर आता उपवास असल्यामुळे आता काही शक्तीच राहिली नाही. आता आराम करणार आहे. ह्यावेळेस बाहेर पण कुठे गेले नाही, काही आणलं पण नाही बाप्पाला सामान. जे लास्ट इयर होतं त्याचं डेकोरेशन ह्या वर्षी पण मी केलेलं आहे. तर चला अजून बघते काय काय शूट होतं आहे, संध्याकाळपर्यंत काय काय करते ते दाखवते, नाहीतर मग आपला हा व्हिडिओ इथेच संपेल.